आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा भव्य मेळावा शिवस्मारक सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्यात शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, माजी आमदार शहाजी पाटील, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, अमर पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्यात मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी 1000हून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती असून प्रत्यक्षात उमेदवारी मिळाल्याची शक्यता कमी असल्याने सुमारे 500 इच्छुक नगरसेवक आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय। येत्या काळात भाजपमधील अनेक इच्छुक उमेदवार आणि नेते शिवसेनेत प्रवेश करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम आणि माजी आमदार शहाजी पाटील यांनी संघटन मजबूत करण्याचे आवाहन करत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारी भूमिका शिवसेनेची असल्याचं सांगितलंय। शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी एकजुटीने काम केल्यास आगामी निवडणुकात शिवसेना शिंदे गट हा जनतेचा विश्वासू आणि सक्षम पर्याय ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय। या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसून येत आहेत। आज साहेब आपल्याकडे सांगितलं जातं आपल्याला की आमच्याकडे 1000 लोकांनी फॉर्म भरले आपल्या समोरच्या पक्षाकडनं। साहेब त्यांच्या कित्येक नाही 400 ते 500 लोक इथल्या सगळ्या वर असलेल्या आमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत। हे काय आमचे नंबर लावतात, तुम्ही आमच्याकडे नंबर लावला पाहिजे। म्हणजे त्यांना जरी आज सुजल्यासारखी मस्ती आली असेल, वाटत असेल तर साहेब वस्तू तशी स्थिती तशी नाही आहे। हा फुगा आहे आपल्या सगळ्यांना। तुम्हाला माहिती आहे ग्रामीण राजकारण करण्यापासून ते शहरी राजकारणामध्ये सगळ्याला कॉर्नर करण्याचं काम चाललंय। पण साहेब मला एवढा विश्वास वाटतंय, मी जिथे जिथे सर्वसामान्य माणसाला बोलतो, सर्वसामान्य म्हणजे ज्याला कधीच कुठल्या राजकारणाचा गंध आहे का नाही माहित नाही, असा माणूस शिंदे साहेबांना आशीर्वाद द्यायचा आहे, शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे, हा विचार आवर्जून सांगताय की या वर्षी महाराष्ट्रात कोणता माणूस नेतृत्व करू शकताय तर ते शिंदे साहेब आहेत। माझ्या माय मावल्यांना विचारा, रस्त्यावरील स्टँडवर विचारा, कुठेही विचारा। खास करून साहेब सोलापूर शहरामध्ये सांगतो, आमच्या मुस्लिम भगिनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये साहेब आपलं चिन्ह नव्हतं कारण आपल्याला उमेदवारी मिळाली नाही। सगळ्याच्या सगळ्या जागा आपण भारतीय जनता पार्टीला दिल्या, पण आम्ही ज्या बूथवर बसायचो त्या बूथवर मुस्लिम समाजाच्या बुरका घातलेल्या बायका येऊन विचारायच्या शिंदे साहेबांचं चिन्ह कुठल्या मला त्यांना मतदान करायचं। म्हणजे एवढा मोठा रिस्पॉन्स आहे आणि अशा वेळेस आपल्या मदतीनेच सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि आता आपल्याला असं दाखवण्याचा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे मी एवढंच सांगतो, सोलापूर महानगरपालिकेत जे काही कदम साहेब सांगतील, शिंदे साहेब सांगतील, युतीच्या संदर्भात सगळे अधिकार त्यांना आहेत, ते सगळा निर्णय देतील। पण 102 जागा अतिशय ताकदीनं प्रामाणिक कार्यकर्त्याला घेऊन लढण्याची जबाबदारी या मंचकावरील सर्व मान्यवरांसह आम्ही साहेब तुम्हाला देतो।